Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. अंतराळ तंत्रज्ञान यासाठी जो काही बेसिक किंवा फंडामेंटल फिजिक्स मधलं ज्ञान ज्याला आपण विज्ञान म्हणतो, त्यामध्ये ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाचा युनिव्हर्सल नियम किंवा मुक्त पतन, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ज्याला गुरुत्व त्वरण असं म्हटलं जातं, कॅपिटल जी आणि स्मॉल जी मध्ये असणारा फरक काय आहे, आपल्याला चंद्रावर आणि पृथ्वीवर वजनामध्ये फरक का पडतो, वजन आणि वस्तुमान यातील फरक काय आहे, किंवा एखादा सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती ज्यावेळेस फिरत असतो त्यावेळेस तो सॅटेलाइट पृथ्वीकडे अट्रॅक्शन का होत नाही, यासारखे आपल्याला कन्सेप्ट पाहिजे आहे. त्याचबरोबर न्यूटननी जो गुरुत्वाकर्षणाचा युनिव्हर्सल नियम सांगितला त्याला चॅलेंज देणारा आपण जो काही नियम अल्बर्ट आइन्स्टाईनने सांगितला त्याचा देखील आपल्याला आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा. थोडक्यात स्पेस टेक्नॉलॉजी अंतराळ विज्ञान समजण्यासाठी आपल्याला बेसिक फिजिक्सच्या काही रूल आणि नियमाची गरज आहे. हे नियम जर समजले तरच आपल्याला सॅटेलाइट तंत्रज्ञान हे इझिली समजू शकेल. या सर्वांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1 या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4 भविष्यामध्ये अशा अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम आपण हा अंतराळ तंत्रज्ञान हा कन्सेप्ट एकदम मॉडर्न किंवा आधुनिक पद्धतीने जाण्या अगोदर या व्हिडिओच्या अंगानं आपण बेसिक कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदा आपण या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय हा समजून घेण्याचा मुद्दा केलेला आहे. या अगोदर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही गोष्ट समजून घेत असताना आपल्याला विश्वामधील जे काही 4 फोर्सेस आहेत त्यांची जाणीव असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा जो काही फोर्स आहे विश्वातील 4 ज्याला फंडामेंटल फोर्स असे म्हटले जातात, पहिला जो काही फोर्स आहे त्याला न्यूक्लिअर फोर्स असं म्हटलं जातं. त्यातील दुसरा जो काही फोर्स आहे आपण त्याला वीक फोर्स असं म्हटलं जातं. तिसरा जो काही फोर्स आहे त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं म्हटलं जातं. आणि जो काही चौथा जो काही फोर्स आहे त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं जातं. या 4 फोर्स मधला सर्वात विकेस्ट किंवा आपण म्हणूया की सर्वात कमी ताकदीचा जर बल जर कुठला असेल तर त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं जातं. हा मुद्दा आपण या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात घेऊया. दुसरी गोष्ट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला कुठे दिसतो? या युनिव्हर्समध्ये किंवा आपण या म्हणूया की अंतराळामध्ये, या विश्वामध्ये ज्या 2 बॉडीज एकमेकाच्या ठिकाणी आहेत, या 2 बॉडींच्या मध्ये आपल्याला जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिसतं त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं जातं. हा एक सर्वात महत्वाचा कन्सेप्ट आहे. परंतु जर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा विचार जर केला, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आपण सर्वात वीक फोर्स या ठिकाणी समजलं जातं, कारण ज्यावेळेस आपण त्यांच्या अंतराचा विचार करतो त्यावेळेस त्या 2 सेलेस्टियल बॉडीजमध्ये किंवा 2 ग्रहामध्ये किंवा 2 स्टारमध्ये जे काही अंतर आहे ते अंतर प्रचंड आहे. हा एक पॉइंट आपण या ठिकाणी नमूद करूया. म्हणजे विश्वामध्ये जे काही 4 फोर्स आहेत तर 4 फोर्स पैकी सर्वात विकेस्ट फोर्स आपण त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं नमूद केलं जातं. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस 2 बॉडींचा मी विचार करतो, या ठिकाणी ही चंद्र एक बॉडी विचार केलेली आहे, या ठिकाणी मी पृथ्वी एक बॉडी विचार केलेली आहे. या ठिकाणी या 2 बॉडींपैकी जी बॉडी सर्वात वजनानं अधिक आहे, हेवी आहे, त्या बॉडीला आपण टेक्निकल टर्म्स मध्ये इलाज आपण सोर्स मास असं म्हटलं जातं. आणि जी बॉडी वजनानं कमी आहे त्या बॉडीलाच आपण टेस्ट मास असं म्हटलं जातं. दोन्ही टर्म्स तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. ज्यावेळेस आपल्याला या 2 बॉडींमधील ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यावेळेस काही टेक्निकल गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स यांच्यामध्ये जे काही कार्य करत आहे, हे कार्य करत असताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे काही सेंट्रल फोर्स यांच्यामध्ये कार्य करत आहे त्याची जर दिशा जर पाहिजे असेल
तर ती दिशा या दोन फोर्सला किंवा दोन ज्या काही मास बॉडी आहे त्यांच्या सेंटरला जॉईन करणाऱ्या जी काही लाईन आहे, जी काही लाईन आहे, या लाईनच्या दरम्यान हा ऍक्ट करत असतो. ही गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या संदर्भामध्ये जे सर्वात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन दिलं जातं ते न्यूटन या शास्त्रज्ञांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ज्यावेळेस न्यूटन हा शास्त्रज्ञ साधारणपणे हे त्याचे नियम त्यांनी जे काही प्रोड्यूस केले ते 1787 मध्ये जो काही प्रिन्सिपिया जो काही ग्रंथ त्यांनी आपण म्हणून पब्लिकेशन केला रॉयल सोसायटीमध्ये, त्याच्या थ्रू हे पहिल्यांदा ग्रॅव्हिटेशनचे नियम त्यांनी प्रोड्यूस केले. हे ग्रॅव्हिटेशनलचे नियम प्रोड्यूस करण्यामागे त्याची जी काही इच्छा होती, त्याला जे काही ग्रह किंवा हा जो काही मून आहे, चंद्र आहे, सूर्याभोवती का फिरतो, कशा पद्धतीनं फिरतो, ग्रहांचं भ्रमण कसं होतं, याची कारणमीमांसा करायची होती. आणि ही कारणमीमांसा करण्यासाठी ॲज अ सायंटिस्ट म्हणून त्याला काही जस्टिफिकेशन देणं गरजेचं होतं. याला अनुधरूनच जो काही तो रूल दिला, आपण त्याला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हटलं जातं. नंतरच्या काळामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल हा संपूर्ण जगानं ऍक्सेप्ट केला, तरी देखील त्याला काही चॅलेंजेस आहेत. सर्व जगानं त्याला ऍक्सेप्ट केलं, त्याला युनिव्हर्सलायझेशन केलं, म्हणून न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला आपण जे काही नाव देतो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, हाही मुद्दा आपण या ठिकाणी मुद्दाम नमूद करूया. या नियमानुसार न्यूटननी दोन कन्सेप्ट सांगितले की ही जी दोन बॉडी आहे त्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, परंतु फोर्स ऑफ अट्रॅक्शन असताना सपोज विचार करूया आपण पृथ्वीचा मास m1 आहे, हा चंद्राचा मास m2 आहे. तर हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे काही याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं आपण म्हणतो, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशावर अवलंबून आहे? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या दोन सेलेस्टिकल बॉडीज आहे त्यांचं जे काही वस्तुमान आहे त्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या प्रमाणात डायरेक्टली प्रपोर्शनल असतं, ज्याला आपण समानुपाती असं म्हटलं जातं मराठीमध्ये. त्याचबरोबर हे फोर्स आणखीन कुठल्या दोन गोष्टीवर अवलंबून असतं, तर हे त्या दोन सेलेस्टियल बॉडी मधील जे काही अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं, किंवा आपण त्याला इनडायरेक्टली प्रपोर्शनल असं म्हटलं जातं. ज्यावेळेस थोडक्यात आपण या दोन्ही नियमांना एकत्र करतो त्यावेळेस जे काही आपल्याला सूत्र मिळतं, या ठिकाणी m1 मिळेल, या ठिकाणी m2 मिळेल, या ठिकाणी r2 मिळेल, आणि हा जो काही कॉन्स्टंट आला जातो यालाच आपण युनिव्हर्सल कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. म्हणजे न्यूटननी दोन सेलेस्टियल बॉडीज मध्ये, दोन ग्रहामध्ये जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते मॅथमॅटिकल फॉर्म्स मध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न केला. त्याच मॅथमॅटिकल फॉर्म्सला, त्याच इक्वेशनला आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं संबोधतो. दुसरं, या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे केवळ दोन सेलेस्टियल बॉडीमध्ये नाही आहे. न्यूटननी हा सांगण्याचा प्रयत्न केला की युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे प्रत्येक पार्टिकल्स मध्ये जे पृथ्वीवर असेल ते प्रत्येक पार्टिकल एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात, परंतु अट्रॅक्शन होण्यासाठी ते व्हिज्युअल फॉर्म मध्ये दिसण्यासाठी आपल्याला त्या पार्टिकलचा मास हा ग्रहांच्या मास एवढा असणं गरजेचं आहे. म्हणजे पृथ्वीवर आपल्याला प्रश्न पडेल की ही एक पेन्सिल आहे आणि ही एक पेन्सिल आहे, जर न्यूटनच्या मास ऑफ आपण म्हणूया की जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन प्रमाणे या दोघांच्या मध्ये अट्रॅक्शन होणं गरजेचं आहे, परंतु आपल्याला हे कसं कधी दिसत नाही. तर रिझन इज, जर ह्या पेन्सिलचं मास जर चंद्रा एवढं, जर पृथ्वी एवढं जर असेल तर हे आपल्याला जो काही फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसला पाहिजे. ही एक गोष्ट आपण या ठिकाणी नमूद करूया. त्यामुळे फोर्स ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला आपण एक कन्झर्वेटिव्ह फोर्स असंही या ठिकाणी नमूद केलं जातं. हीच गोष्ट ग्रहांच्या मध्ये देखील आपल्याला असणार आहे, त्याचबरोबर प्रत्येक पार्टिकलच्या मध्ये देखील असणार आहे, आणि त्यांच्या दृष्टीने जो काही नियम दिलेला आहे तोच नियम या पार्टिकलला पण आहे. म्हणजे तो डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे त्या दोन वस्तूंच्या मासाच्या प्रमाणामध्ये, इनडायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे त्या दोन वस्तूंच्या अंतराच्या वर्गाच्या प्रमाणात. हीच आपली युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, हे प्रत्येक वस्तूला अप्लाय केलं जातं, म्हणून त्याला आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी हा जो काही क्वेश्चन्स आहे, हा क्वेश्चन्स ज्यावेळेस आपण पृथ्वीच्या संदर्भात वापरण्याचा प्रयत्न करतो, याची ज्यावेळेस जी ची व्हॅल्यू आपण काढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस जी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काही टर्मिनॉलॉजी लागेल. हा जो काही ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची जी काही आपल्याला व्हॅल्यू दिसते, आणि बहुतेकदा ही प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला विचारलेली आहे की या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे,
ती जी काही आपल्याला 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर आपल्याला दिसते, ही गोष्ट, ही व्हॅल्यू न्यूटन या शास्त्रज्ञाने डिराईव्ह केली नाही, तर ही व्हॅल्यू ज्या शास्त्रज्ञाने डिराईव्ह केली त्याचं नाव होतं केव्हेंडिश शास्त्रज्ञ. साधारणपणे 1697 ते 98 दरम्यान त्यांनी ही व्हॅल्यू रिमूव्ह केली. म्हणजे न्यूटनने जरी हा फॉर्म्युला जरी सांगितला असेल तरी त्याची किंमत किती आहे, त्याचं जे काही श्रेय जातं ते हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाला जातं. हा मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊया. अजून या जीचा व्हॅल्यू कशी काढली जाते हे आपण स्लाइड्समध्ये पाहणार आहोतच, परंतु या पलीकडे या कॉन्स्टंट जीचा यूज कुठे होतो, हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनचा यूज कुठे होतो. पहिली गोष्ट, न्यूटनने जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काढला त्यामध्ये त्याचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट, या व्हिडिओच्या शेवटी आपण आईन्स्टाईनची जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी पाहणार आहोत. या जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये त्यांनी जे काही न्यूटनला चॅलेंज दिलेलं आहे ते चॅलेंज देताना देखील त्याने या जीच्या व्हॅल्यूचा वापर केलेला आहे. आणि दुसरा, आपण जो काही केप्लरचा थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन्स पाहिला, केप्लरचा थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन्स काय सांगतो की ज्यावेळेस एखादा ग्रह हा सूर्याच्या जवळ असतो त्यावेळेस त्याला लागणारा रिव्होल्युशनरी पिरियड टाइम हा कमी लागतो. ज्यावेळेस ग्रह हा सूर्यापासून अधिक दूर अंतरावर असतो त्यावेळेस त्याला लागणारा पिरियड हा अधिक असतो. या तिन्ही ठिकाणी म्हणजे प्लॅनेटरी मोशन समजण्यासाठी आपल्याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी उपयोगी पडते. आता आपण नेक्स्ट स्लाइडला जातोय की हा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं सिग्निफिकन्स. पहिली गोष्ट, न्यूटनने हा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन देण्याचाच पर्पज जो काही होता की हा मून चंद्र पृथ्वीभोवती कसा फिरतो, त्यानंतर त्याला हेही सांगायचं होतं की जे काही ग्रह सूर्याभोवती फिरतात एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरतात त्यामागे कुठलं प्रिन्सिपल आहे. तिसरी गोष्ट, जे काही आपल्या पृथ्वीवर ज्या काही टाईड्स येतात त्या टाईड्स येण्यामागे किंवा जी काही भरती आवटी येतात ती येण्यामागे या दोन सेलेस्टियल बॉडी कार्यभूत ठरतात, त्यामागे मून आणि सन हे कार्य आहे. त्याही व्यतिरिक्त आज आपण जे काही पृथ्वीवर स्टिक राहतो, पृथ्वीवर आपण फॉल होत नाही, याच रिझन्स काय, या सर्व रिझन्स मागे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा कॉन्स्टंट या ठिकाणी काम करतो. ही गोष्ट आपण या ठिकाणी नमूद करूया. नेक्स्ट मुद्दाम मी प्रश्न पडला असेल की ग्रॅव्हिटेशन मध्ये कुलोम्ब लॉचं मिनिंग काय. आता आपण यावर पेपरमध्ये प्रश्न आला नाही, पण ज्या पद्धतीनं आपल्याला फोर्स दोन सेलेस्टियल बॉडीज मध्ये त्याचा असणारा कॉन्स्टंट या पद्धतीने नमूद केला जातो, तीच गोष्ट कुलोम या शास्त्रज्ञाने हाच लॉ, अॅनालॉजी म्हणजे आपण त्याचं साम्य पाहूया. या कुलोम या शास्त्रज्ञाने हा लॉ दोन चार्ज पार्टिकलच्या संदर्भात दिला की ज्यावेळेस दोन चार्ज पार्टिकल असतील, या दोन चार्ज पार्टिकल चार्ज त्यांनी Q1 आणि Q2 मेन्शन केला. या अगोदर त्यांनी ही गोष्ट सांगितली आणि आपल्या सर्वांना माहित आहे ज्यावेळेस दोन हे चार्ज पार्टिकल समान आपण म्हणूया चार्जचे असतात तर त्यावेळेस डेफिनेटली त्यांच्यावर फोर्स ऑफ रिपल्शन काम करतं. परंतु ज्यावेळेस हे आपण म्हणूया की विरुद्ध चार्जचे असतात त्यावेळेस त्यांच्यावर जे काही अट्रॅक्शन काम करतं त्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन काम करतं. हा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन चार्ज पार्टिकल मधला रिपल्शन आहे किंवा या दोन चार्ज पार्टिकल मधला आपण म्हणूया की अट्रॅक्शन आहे, हे अट्रॅक्शन फोर्स देण्यासाठी जो काही कुलोम्बनी जो काही आपण नियम दिला तो देखील समवॉट न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशनल लॉ प्रमाणेच आहे. आणि हे जो काही फोर्स जो काही सांगितला दोन चार्ज पार्टिकलच्या संदर्भात हा डायरेक्टली प्रोपोर्शनल त्यांच्या चार्जच्या गुणाकाराच्या प्रमाणात असणार आहे, परंतु इनडायरेक्टली प्रोपोर्शनल त्यांचं जे काही डिस्टन्स आहे त्या पलीकडे असणार आहे. मुद्दाम हा का घेतला, कारण ग्रॅव्हिटेशनल लॉ ऑफ जो काही आपल्याला न्यूटनने दिलेला आहे त्याची अॅनालॉजी आपल्याला कुलोम्बच्या लॉच्या संदर्भात येते, परंतु हा चार्ज पार्टिकलच्या संदर्भात आहे किंवा आपण त्याला म्हणूया की हा लॉ हा इलेक्ट्रोस्टॅटिक या संदर्भात आहे. थोडंसं आपण ऑफवेनी गेलो, परंतु अॅनालॉजी समजण्यासाठी मी कुलोम्बचा लॉ या ठिकाणी बिलकुल मेन्शन केला. नेक्स्ट, ग्रॅव्हिटेशन हा कन्सेप्ट समजण्यासाठी, अंतराळ विज्ञान हा कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टींची गरज लागते. त्या बेसिक गोष्टींमध्ये याला आपण म्हटलं जातं मुक्तपतन. मुक्तपतन याचा अर्थ जसं आपण पाहिलं, या मनोऱ्यावरून एखादी गोष्ट जर मी एखादा दगड म्हणा किंवा कुठलीही गोष्ट मी जर खाली टाकण्याचा प्रयत्न जर केला तर ती पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये पूर्णपणे खाली येते. आता या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ही वस्तू पूर्णपणे खाली येते हे आपल्याला सर्वांना माहीत आहे, परंतु एक गोष्ट या ठिकाणी सर्वात महत्वाची आहे की या वस्तूवर जर केवळ
आता ही वस्तू खाली येत असताना या ठिकाणी तिला हवेचा जो काही आपण म्हणूया की फोर्स काम करतो, अपवर्ड फोर्स, तो देखील या वस्तूला थोडासा अवरोध करतो. किंवा आपण त्याला सिंपल भाषेमध्ये म्हणूया की जे काही वातावरणातील जे काही स्मॉल स्मॉल घटक आहे त्यांचं फ्रिक्शन होऊन ती वस्तू तिला वेळ कमी लागतो. फ्री फॉल याचा अर्थ जर आपण एक आयडियल कंडिशन निर्माण केली, मे बी आयडियल कंडिशन ही वातावरणात असू शकत नाही. आपण जर लॅब स्केलवर जर व्हॅक्यूम जर पूर्णपणे जर केलं, जर त्या ठिकाणी हवा, घर्षण हे फॅक्टर जर निग्लिजिबल केले किंवा काढून टाकले, तर या वस्तूवर फक्त जर एकच बल कार्य करत असेल आणि जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, तर त्या कंडिशनला आपण मुक्त पतन असं म्हटलं जातं किंवा फ्री फॉल असं म्हटलं जातं. हा एक सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट आपण समजून घेऊया. आता फ्री फॉल का महत्त्वाचा आहे? फ्री फॉल आल्यानंतर आपल्याला या शास्त्रज्ञाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला माहित पाहिजे. त्यांचं नाव आहे गॅलिलिओ. गॅलिलिओ यांचं कॉन्ट्रीब्युशन काय? गॅलिलिओ यांचं कॉन्ट्रीब्युशन सांगण्यापलीकडे जे काही तत्कालीन जे काही अरिस्टॉटल शास्त्रज्ञ जे काही होते, मे बी त्यांचं जर कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं तर ऑलमोस्ट BC पूर्वीचं कॉन्ट्रीब्युशन्स आहे. परंतु अरिस्टॉटल आणि गॅलिलिओ यांचा जर कालावधी जर आपण जर पाहिला, तर हा ऑलमोस्ट मोर दॅन द 1000 इयर पेक्षाही अधिक आहे. परंतु गॅलिलिओ या शास्त्रज्ञांनी अरिस्टॉटलच्या कन्सेप्टला इनडायरेक्टली चर्चला त्यांनी चॅलेंज दिलं. आतापर्यंत अरिस्टॉटलचं म्हणणं काय होतं, ज्यावेळेस आपण 3 वेगवेगळ्या वस्तू, तिघांचे वेगवेगळे वस्तुमानस आहेत, हे आपल्याला या साईजवरून दिसतं. जर एकाच वेळेस जर आपण या टॉवरवरून किंवा कुठल्याही उंचावरून टाकण्याचा जर प्रयत्न केला, तर आपल्याला एक लेमॅनच्या टर्म्समध्ये देखील आपण याचं उत्तर सांगू शकणार आहे की ही जी वस्तू नंबर 3 आहे ती सर्वाधिक म्हणजे सर्वात आधी आपण म्हणूया की कमी वेळात ती जमिनीवर फॉल होणार आहे. म्हणजे या ठिकाणी पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशन हे वस्तूच्या कुठल्या घटकावर अवलंबून असतं, तर पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनसाठी ज्या वस्तूचं वस्तुमान अधिक आहे त्या वस्तूवर ग्रॅव्हिटेशन अधिक असतं, त्यामुळे ती वस्तू अधिक पडते. हा अरिस्टॉटलचा नियमच आहे. परंतु गॅलिलिओनं ह्या जी काही वेल ऍक्सेप्टेड 1000 इयर पासून हे जे काही चॅलेंज केलं होतं त्याला प्रयोगाच्या साह्याने, आणि तो जो काही प्रयोग त्याने केला त्याला लिनिंग टॉवर ऑफ पिसा असं म्हटलं जातं. आणि या प्रयोगाचाच उद्देश त्यांनी हे सांगितला, जर आपण या टॉवरवरून पडणाऱ्या ज्या काही वस्तूंना जर आपण त्याला फ्री फॉल कंडिशन नमूद केली, म्हणजे थोडक्यात आपण जर व्हॅक्यूम मध्ये हा जर फिदर आणि या तिन्ही वस्तू जर टाकल्या, तर या ठिकाणी जमिनीवर पडण्यासाठी या तिघांना देखील समान कालावधी लागेल. हा सर्वात महत्वाचा सिद्धांत त्यांनी दिला. म्हणजे या ठिकाणी हा जो काही कालावधी वस्तुमानावर अवलंबून असणार नाही, हे आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून राहत नाही, तर तो अंतरावर अवलंबून असतो, असं इनडायरेक्टली सांगण्याचं काम गॅलिलिओनी केलं. हा संदर्भ जर आपण पृथ्वीच्या संदर्भात जर आपण पाहिला किंवा सनच्या जर संदर्भात जर पाहिला, तर किंवा सनच्या सभोवताली एक इमॅजिन करूया, हा जर ऑर्बिट जर मूव्ह करत असेल, तर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स या उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतं. हा एक महत्वाचा कन्सेप्ट आपण समजून घ्या. उपग्रहाच्या वस्तुमानावर हे अवलंबून नसतं, तर हे जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी वर्कआउट करतं ते त्याच्या अंतरावर अवलंबून असतं. हा आपण कन्सेप्ट या ठिकाणी बिलकुल समजून घेऊया. नेक्स्ट गोष्ट आपल्याला येते की आपण जे काही स्पेस रॉकेट आहेत भारताच्या संदर्भात, आपण इथून श्रीहरिकोटाहून हे स्पेस रॉकेट लॉन्च करतो. आता रिझन पाहिलं जातं की आपण हे ईस्टवर्ड या डायरेक्शनलाच लॉन्च करतो. या अगोदर आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. ही जी काही पृथ्वीचं स्वतःच्या अक्षाभोवती जे काही रोटेशन होतं, ज्याला आपण परिवलन असं म्हटलं जातं, हे परिवलन जे होत असताना वेस्ट डायरेक्शन कडून ईस्ट डायरेक्शन कडे होत असतं. हा सर्वात मुद्दा. आणि जर आपण रॉकेट इमॅजिन करूया, जे काही आपण भारताचे जे काही लॉन्च व्हेइकल आहे, PSLV आहे, GSLV आहे, जर आपण ते वेस्ट डायरेक्शनला जर लॉन्च केले, तर डेफिनेटली तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करतात. लॉन्च होईल का? येस, लॉन्च होईल. परंतु या ठिकाणी जे काही फ्यूल लागणार आहे ते फ्यूल आपल्याला अधिक लागणार आहे. इन ऑर्डर टू आपण म्हणूया फ्यूलला अधिक इफिशियन्सी देण्यासाठी,
म्हणजे रोटेशनमुळे जो काही वेग प्राप्त झालेला आहे त्या वेगाचा वापर, तो रिलेटिव्ह वेग त्या उपग्रह वाहकाला येण्यासाठी आपलेच नाही, अगदी आपण जर पाहिलं युरोपियन स्पेस एजन्सीचं जरी घेतलं तर युरोपियन स्पेस एजन्सी देखील हे ईस्टवर्ड डायरेक्शनलाच त्याला लॉन्च केलं जातं. अमेरिकेचं फ्लोरिडा सेंटर जर पाहिलं, कॅनडा फ्लोरिडा सेंटर जर पाहिलं तर ते उपग्रह लॉन्च करताना ईस्टवर्ड डायरेक्शनलाच लॉन्च केले जातात. म्हणजे आपण हे रिलेटिव्हली ईस्टवर्ड डायरेक्शनला लॉन्च का करतो, तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ अ रॉकेट ही या ठिकाणी आपल्याला अधिक प्रमाणात भेटते. हा एक मुद्दा आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. दुसरं, जो काही आपण वस्तू ज्यावेळेस एखाद्या बिल्डिंग वरून किंवा टॉवर वरून वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय, वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतोय, त्या वस्तूवर जो काही फोर्स, त्यालाच आपण थोडक्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलेलं आहे. आणि जर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि जर या वस्तूचा वेग हा जर वेगाने, म्हणजे याचा अर्थ वस्तूची सपोज ही ए पोझिशन्स आहे, ही बी पोझिशन्स आहे, ही सी पोझिशन्स आहे आणि या ठिकाणी डी पोझिशन्स आहे, तर तो गोळा डी पोझिशनला येत असताना त्याचा वेग हा अधिक असतो कम्पॅरेटिव्हली ए पोझिशनपेक्षा. म्हणजे हे ग्रॅव्हिटीमुळे जे काही ऍक्सलरेशन मिळतं त्यालाच आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हटलं जातं, किंवा मराठीमध्ये आपण त्यासाठी खूप सुंदर शब्द वापरतो, त्यालाच आपण गुरुत्व त्वरण असं देखील या ठिकाणी नमूद केलं जातं. आता जे काही गुरुत्व त्वरण आपण जी हे नेहमी अभ्यासक्रमात पाहिलं आणि ज्याची व्हॅल्यू किंवा ज्याचा फॉर्म्युला आपल्याला दिला जातो, जी या ठिकाणी यम हे कॅपिटलचा आहे, जी इज इक्वल टू आर एम. आणि आपल्याला हेही माहित आहे की गुरुत्व त्वरणाची अगदी 8 स्टँडर्ड पासून 9 स्टँडर्ड पासून जी म्हटलं की आपण त्याची सी लेवलला जी काही ऍक्सलरेशन म्हटल्यानंतर त्याचं जे काही एकक वापरलं जातं मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हटलं जातं आणि त्याची व्हॅल्यू 9.8 मीटर पर्यंत घेतली जाते. सर्वात महत्वाचं आपल्याला हा जो गुरुत्व त्वरण जो काही आहे हा पृथ्वीच्या डायरेक्शनकडेच आहे. आणि ज्या ठिकाणी डायरेक्शन्स येते त्या ठिकाणी आपल्याला मिनिंग याचं समजलं पाहिजे की हे ऍक्सलरेशन्स आहे, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. आता याची आपण जीची व्हॅल्यू ही कशी आली, जरी आपल्या पेपरला जरी विचारत जरी नसेल तर त्यामागील आपल्याला काही कन्सेप्ट आहे ते समजण्यासाठी आपण त्याची व्हॅल्यू नेक्स्ट स्लाइड्समध्ये काढणार आहोत. परंतु या ठिकाणी आपण समजून घ्या की या जी मध्ये हा जो काही आर पार्ट दाखवलेला आहे, हा आर पार्ट हा त्या पृथ्वीची त्रिज्या आहे. यम आपण जे काही दाखवलेलं आहे हे यम म्हणजे त्या आपल्या पृथ्वीचं मास आहे. आणि जी जो आपण मागच्या स्लाइड्स मध्ये जो काही पाहिलेला आहे त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. तिसरी गोष्ट, या ठिकाणी ही जी काही व्हॅल्यू जी ची आपल्याला चेंजेस होते आणि ही जी काही व्हॅल्यू आपण 9.8 मीटर पर स्क्वेअर जी काही घेतो ही आपण समुद्राच्या लेवलची व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेतो आणि ही व्हॅल्यू ही व्हेरिएबल होत असते. आता व्हेरिएबल कशी होते आपण एक उदाहरणाच्या सहाय्याने पाहूया. आता या ठिकाणी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला एक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी पाहिजे. ज्यावेळेस आपण लॉ ऑफ मोशन्स पाहतो, ऑलमोस्ट आपण 3 लॉ ऑफ मोशन्स पाहतो, त्यातील सेकंड लॉ ऑफ मोशनचं जर आपण डेरिव्हेशन जर पाहिलं, मे बी या व्हिडिओमध्ये मी ते एक्सप्लेन करत नाही, परंतु ते डेरिव्हेशन आपल्याला या ठिकाणी यम ए दिसतं. या ठिकाणी यम म्हणजे त्या वस्तूचा मास आहे, ए म्हणजे त्याचा ऍक्सलरेशनचा. परंतु ज्यावेळेस एखादी वस्तू पृथ्वीवर पडते, आपण एखादा स्टोन घेऊया आणि इमॅजिन करूया की तो एक आयडियल कंडिशन मध्ये आहे किंवा फ्री व्हॅक्यूम मध्ये पडतोय आणि त्या वस्तूचं या ठिकाणी यम हे मास आहे. तर या वस्तूवर जर फ्री स्टेटमध्ये पडत असेल, जर फ्री फॉल करत असेल, तर त्या ठिकाणी हे जो काही काम करणार आहे तो ये म्हणजे या ठिकाणी ऍक्सलेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस एखादी वस्तू पृथ्वीवर पडते त्या ठिकाणी आपण ऍक्सलेशन जे काही घेणार आहोत ते ऍक्सलेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी घेणार आहोत. हा एक पहिला कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया. परंतु न्यूटनचा जो काही लॉ आपण आहे, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्यानुसार आपण जर पृथ्वीवर हीच वस्तू जर पडत असेल तर या ठिकाणी हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतं. आणि हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाद्वारे मेन्शन केलं जातं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी पृथ्वीचा मास, त्याचबरोबर या वस्तूचा मास आपण जर यम स्मॉल जर घेतला आणि या दोघांच्या मधील डिस्टन्स, या दोघांच्या मधील डिस्टन्स म्हणजे कसं असणार आहे, आपण हे पृथ्वीच्या सेंटर पासून घेतो, पृथ्वीचं सेंटर टू हा पृथ्वीचं सतह पोर्शन हा आलं पृथ्वीची त्रिज्या आणि हे जे काही उंचीवर जे काही वस्तू असेल त्याचं उत्तर आलं एच आणि या दोघांचा वर्ग.
आणि या ठिकाणी आपल्याला येतो जी कॉन्स्टंट. या ठिकाणी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन देण्याचा माझा पर्पज हा तुम्हाला आपल्या UPSC MPSCच्या ट्रॅक पासून अलग करण्याचा नाही आहे, परंतु काही मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन आपल्याला समजलीच पाहिजे, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट समजेल. आपण जीची व्हॅल्यू 9.8 कशी आली, 9.8 मीटर पर स्क्वेअर कशी आली हे काढण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी परत मी रिपीट करतो, एखादी वस्तू आहे, ज्या वस्तूचं मास आपण m केलेलं आहे, ती पृथ्वीवर पडते आणि ती फ्री फॉल कंडिशन मध्ये जर असेल तर या ठिकाणी जो काही फोर्स काम करतो त्या फोर्सला आपण mg असं म्हटलं जातं. तोच जो काही फोर्स आहे त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं जातं. म्हणजे दोन्ही फोर्स एकच आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स देण्यासाठी आपण जे काही या ठिकाणी फॉर्म्युला तयार केलेला आहे तो फॉर्म्युला आपल्या दृष्टीने या ठिकाणी तयार. आता आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि या दोघांचं कॉम्बिनेशन करतोय. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि या दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला हा mg या ठिकाणी दिसतोय, जो आपला फोर्स आहे, आणि दुसरा जो काही आपल्याला दिसतोय तोही आपल्याला वस्तूचं, पृथ्वीचं वस्तुमान m कॅपिटल आणि त्या स्मॉल वस्तूचं m आपल्याला दिसतंय, आणि या ठिकाणी जो काही आपल्याला दिसणार आहे तो आपल्याला r दिसणार आहे. आता r काय म्हटलं की आपण ती वस्तू पृष्ठभागावर आहे असं आपण इमॅजिन करतोय, म्हणून आपण या ठिकाणी एज घेतलं नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती वस्तू आहे आणि दोघांचंही जर आपण इमॅजिन केलं तर या ठिकाणी हा जी कॅन्सल होतोय, जी कॅन्सल होतोय आणि आपल्याला जी काही व्हॅल्यू मिळते जी m अपॉन r स्क्वेअर मिळते आणि हीच आपल्याला ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यूज आहे. या ठिकाणी जी ची व्हॅल्यू आपल्या सर्वांना माहित आहे, परत या ठिकाणी मेन्शन करतो 6.67 इंटू 10⁻11, जिचं SI सिस्टीम मध्ये न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर ही व्हॅल्यू दिली जाते. या ठिकाणी m म्हणजे पृथ्वीचं मास. पृथ्वीचं मास किती जातं, ऑलमोस्ट खालच्याही ठिकाणी मी दिलेलं आहे, पण आपण ते मुद्दाम पाठ करा, 6 इंटू 10⁻24 kg जातं. आणि r पृथ्वीची त्रिज्या साधारणपणे किती जाते तर 1600 किलोमीटर. तिलाच आपण या भाषेमध्ये जर मेन्शन केलं तर ही त्रिज्या आपल्याला ही दिस, आणि या जर आपण व्हॅल्यू या ठिकाणी जर काढल्या टाकल्या तर याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, याची व्हॅल्यू माहिती आहे, तर जी ची व्हॅल्यू जी काही येईल, ऍक्सेलरेशन येईल, ती आपली 9.8 मीटर पर स्क्वेअर येते. आता ही व्हॅल्यू आपण ऍव्हरेजली नमूद करतो. ऍव्हरेजली नमूद करतो म्हणजे काय, 9.8 ही आपण पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशन म्हटलं जातं, परंतु ही जी काही व्हॅल्यू आहे ही चेंजेस होते. चेंजेस कशी होते, कुठले फॅक्टर्स आहे, त्यातील पहिला फॅक्टर आपण घेणार आहोत सेप ऑफ अर्थ. तो समजण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी समजून घेऊया. ती गोष्ट सर्वात महत्वाची असेल. कुठली गोष्ट, की पहिली गोष्ट आपल्याला ही समजून घ्यावी लागेल की जीचा फॉर्म्युला जो काही आहे तो आहे हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, दुसरा आहे मास ऑफ पृथ्वी किंवा आपण त्याला अर्थ म्हणूया, आणि खालचा जो काही येतोय आर. एक गोष्ट, या जी वर अफेक्ट करणारा जो काही मेन घटक आपल्याला दिसतोय याची व्हॅल्यू देखील कॉन्स्टंट आहे, याची व्हॅल्यू देखील कॉन्स्टंट आहे. म्हणजे जी ची जर व्हॅल्यू आपण 9.8 मीटर जर गृहीत करत असेल तर ती चेंज कुणामुळे होणार आहे, ती चेंज या आर घटकामुळे होणार आहे. आर घटक म्हणजे काय, जर पृथ्वीची त्रिज्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पृथ्वीची त्रिज्या या ठिकाणी फिक्स धरूया, ही 6.440 आहे, परंतु ती जर वस्तू जर आपण h हाईट वर जर असेल तर डेफिनेटली या ठिकाणी आर ची व्हॅल्यू काय येणार आहे, m आपण ब्रॅकेटमध्ये r प्लस त्याला h घेणार आहोत. म्हणजे जर या ठिकाणी आर ची व्हॅल्यू जर वाढत जर असेल तर जी ची व्हॅल्यू कमी होणार आहे. आर ची व्हॅल्यू जर आपल्याला कमी 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 होत जर असेल, म्हणजे जर वस्तू जर इथे जर असेल तर आर ची व्हॅल्यू जर कमी असेल तर व्हॅल्यू आपली वाढत जाणार. हाच जर कन्सेप्ट आपण समजला तर आपल्याला जी ची व्हॅल्यू कशी चेंज होते हे आपल्याला इझिली समजून येईल. पहिला आपण फॅक्टर्स घेतोय की या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी ही अर्थच्या सेपवर कशी अवलंबून असते. आपण पृथ्वीचा अभ्यास करत असताना पृथ्वीला आपण हे सर्कल किंवा ग्लोब समजलं जातं, पण खऱ्या अर्थानं पृथ्वीचा जो काही सेप जो काही आहे हा सर्क्युलर नाही, तर त्या सेपला आपण स्पिरॉइडल सेप असं म्हटलं जातं, किंवा आपण त्याला आपण म्हणूया की थोडासा संत्र्यासारखा सेप जो काही आहे हा त्याला सेप असं म्हणतात. या पद्धतीचा सेप आहे. या पद्धतीचा सेप आहे म्हणजे कसा, की या ठिकाणी आपल्याला पृथ्वी इथे आपल्याला थोडीशी चपटी दिसते नॉर्थ पोलला आणि साऊथ पोलला. त्यालाच आपण जिओइडल सेप असंही म्हटलं जातं. याला आपण जिओइडल सेप असं म्हटलं जातं, संत्र्यासारखी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पृथ्वी ऍक्च्युअली रिअली इथं चपटी आहे, आणि या ठिकाणी जो काही विषुववृत्ताचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला ती फुगीर दिसते.
म्हणजे जर पृथ्वीच्या सेंटर पासून आपण जर पृथ्वीची त्रिज्या जर मोजण्याचा जर प्रयत्न केला विषुववृत्तावर या ठिकाणी विषुववृत्तावर त्रिज्या जर मोजण्याचा प्रयत्न केला आणि हीच त्रिज्या जर आपण पोलवर मोजण्याचा जर प्रयत्न केला तर कम्पॅरेटिव्हली विषुववृत्तावर त्रिज्या ही आपल्याला ध्रुव पोर्शन पेक्षा अधिक दिसते. आणि आपण आता विचार करूया मला जी ची व्हॅल्यू विषुववृत्तावर काढायची. जी ची व्हॅल्यू जर विषुववृत्तावर जर काढायची जर असेल तर या ठिकाणी जी एम आणि आर स्क्वेअर येतं. कम्पॅरेटिव्हली या ठिकाणी व्हॅल्यू ही जास्त असेल. व्हॅल्यू ही जर जास्त असेल तर जीचं जे काही आपण ॲव्हरेज 9.8 घेतो ते खऱ्या अर्थानं इक्वेटोरियल किंवा विषुववृत्तावर ही व्हॅल्यू जास्त आहे म्हणून याची व्हॅल्यू इथे येते 9.7 मीटर पर स्क्वेअर. परंतु जर आपण हा जर ध्रुवावर जीची व्हॅल्यू जर काढायची प्रयत्न केली सूत्रामध्ये टाकायचा जर प्रयत्न केला तर कम्पॅरेटिव्हली विषुववृत्तापेक्षा ही त्रिज्येची जी काही लेंथ आहे ही कमी येते. आणि जर कमी जर असेल तर या ठिकाणी जीची व्हॅल्यू आपल्याला ही अधिक दिसते 9.83 मीटर दिसते. म्हणजे जीची व्हॅल्यू ही पृथ्वीच्या शेपनुसार बदलत जाते. आणि हा मुद्दा आपण जर समजला तर आपल्याला जे काही ऍक्सिलेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी जी काही आहे आपल्याला मॅक्झिमम दिसतं सर्वाधिक अधिक प्रमाणात दिसतं 9.83 आपल्याला पोलवर दिसतं आणि विषुववृत्तावर त्याची व्हॅल्यू आपल्याला 9.78 मीटर पर दिसते. परंतु आपण ॲव्हरेजली घेत असताना जीची व्हॅल्यू ही आपण घेतो जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर स्क्वेअर. आपण ऍक्सलेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी हे कुठल्या फॅक्टरमुळे चेंज होतं हा आपण कन्सेप्ट पाहतोय. त्यातील सेप ऑफ अर्थमुळे ऍक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये काय चेंज होतो हा आपण कन्सेप्ट या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. दुसरा कन्सेप्ट आहे रोटेशनमुळे की पृथ्वी ही स्वतःच्या अक्षाभोवती या पद्धतीने रोटेशन करत असते. हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेस व्हॅल्यू ऑफ जी की पृथ्वीचं रोटेशन होत असतं ज्यावेळेस पृथ्वीचं रोटेशन होत असतं त्यावेळेस त्या पृथ्वीच्या रोटेशन्समुळे ती व्हॅल्यू ऑफ जी किंवा ड्यू टू ग्रॅव्हिटेशन ही आपल्याला डिक्रीज होताना दिसतं. हा एक मुद्दा. आणि आज ही पृथ्वी एका सर्क्युलर मोशन्समध्ये सूर्याभोवती रिव्हॉल्व करत असते. यालाच आपण अँग्युलर स्पीड असं म्हटलं जातो. आणि ज्यावेळेस हा अँग्युलर स्पीड हा अर्थचा इन्क्रीज होत असतो ज्यावेळेस स्पीड हा आपण इमॅजिन करूया जर इन्क्रीज जर होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची जीची व्हॅल्यू कमी होते. म्हणजे कधी आज आपल्याला माहित आहे की सन भोवती आपली पृथ्वी ही रोटेट होते परंतु रोटेट होत असताना ती एक इलेप्टिकल पाथमध्ये रोटेट होते. म्हणजे जर ही या पोझिशनला असेल ज्या पोझिशनला आपण नावच दिलेलं ही जवळची पोझिशन आपण तिला जवळची पोझिशन असं म्हटलं आणि पृथ्वीची ही जी काही पोझिशन आहे आपण तिला दूरची पोझिशन असं म्हटलं. म्हणजे या ठिकाणी तिची जी काही अँग्युलर स्पीड हा जर अधिक असतो जर तिचा व्हॅल्यू जर अधिक असेल तर या ठिकाणी तिचा जी हा डिक्रीज होतो. या ठिकाणी तिचा अँग्युलर स्पीड जर या ठिकाणी जर कमी होत असेल तर आपल्याला या ठिकाणी त्याची व्हॅल्यू ही आपल्याला कमी होताना दिसते. तर थोडक्यात आपण रोटेशन्समुळे काही गोष्टी पाहिल्या. परत मी हा पॉईंट रिपीट करतो. जर रोटेशनमुळं आपल्याला जीची व्हॅल्यू ही कमी होताना दिसते. जीची व्हॅल्यू ही इन्क्रीज होताना दिसते ज्यावेळेस पृथ्वी सूर्याच्या जवळ असते म्हणजेच ज्यावेळेस तिची कंडिशन जवळची असते. जी इज डिक्रीजिंग म्हणजे अँग्युलर स्पीड ही अर्थ हा इन्क्रीजिंग असतो. आणि जीची व्हॅल्यू ही इन्क्रीज होते जेव्हा अँग्युलर स्पीड ऑफ द अर्थ इज डिक्रीजेस. याचा अर्थ पृथ्वी सूर्यापासून अधिक दूर अंतरावर असते. हा एक मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेतला. तिसरा फॅक्टर्स आहे की कंडिशन ऑफ अफेक्टिंग द व्हॅल्यू ऑफ अर्थ. जीची व्हॅल्यू ही अल्टिट्यूड नुसार कशी चेंज होते. आता या ठिकाणी पृथ्वीच्या समुद्र किनाऱ्यावर आपण तिची व्हॅल्यू 9 मीटर पर सेकंद असं नमूद केली जाते. आता आपण जसजसं उंचावर जाऊया सपोज आपण या ठिकाणी इमॅजिन करूया आपण या एव्हरेस्ट माउंटवर गेलेला आहे. हा एव्हरेस्ट माउंट ऑलमोस्ट 880 मीटर्स म्हणजे आपण एक 9 किलोमीटर उंचीवर धरूया. 9 किलोमीटर उंचीवर गेल्यानंतर याची व्हॅल्यू जी काही आपल्याला चेंज होताना दिसते ती 9.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर चेंज होते. जे काही आपण साधारणपणे 36 ते 50 किलोमीटर उंचीवर जातो ज्या ठिकाणी आपली जेट विमानं जातात ज्या ठिकाणी आपल्या हवामानाची अभ्यास करणारी बलूनची जातात या ठिकाणी याची व्हॅल्यू जीची व्हॅल्यू आपल्याला 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिसते. आणि जे काही स्पेस क्राफ्ट आपण जातो त्याची जे काही स्पेस क्राफ्टसाठी ऑलमोस्ट 400 किलोमीटरवर आपण जातो. आणि 400 किलोमीटरवर जर स्पेस क्राफ्टची जर आपण या ठिकाणी जीची जर व्हॅल्यू जर पाहिली तर जीची व्हॅल्यू आपल्याला ही ऑलमोस्ट जी काही दिसते
ती आपल्याला दिसते एक 8.70 पेक्षाही आपल्याला कमी दिसते. ऑलमोस्ट याही पेक्षा 8.5 ग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर दिसते. आणि ज्यावेळेस आपण आपले जीसॅट उपग्रह किंवा आपण ज्याला जिओ स्टेशनरी कक्षेमध्ये जातो, जी ऑलमोस्ट 36,000 किलोमीटर उंचीवर आहे, त्यावेळेस या ठिकाणी जीची जी काही व्हॅल्यू असते ती 0.225 मीटर पर सेकंड असते. म्हणजे यातून एक आपण अनुमान काढू शकतो, जशी आपण उंचावर जाऊ तसं आपल्याला जीची व्हॅल्यू ही आपल्याला कमी होताना दिसते. हा एक पॉइंट आहे. याचाच एक आधार घेऊन आपण एक लॉजिकल इक्वेशन्स पाहूया, की ज्यावेळेस आपण टेकडीवर जातोय, सपोज आपल्याकडे या ठिकाणी बॉल आहे आणि आपण या पृथ्वीच्या सरफेसवर आहोत, आणि या ठिकाणी जर बॉल जर आपण या ठिकाणी टाकला तर या बॉलला जे काही ग्रॅव्हिटेशन जी जो काही आहे तो आपल्याला पृथ्वीवर माहिती आहे 9 मीटर पर सेकंद आहे. परंतु जसजसं उंचीवर जाणार आहोत तसतसं हा जीची व्हॅल्यू कमी होणार आहे. म्हणून जर आपण बॉल जर एखाद्या टेकडीवर उंचावर जर टाकत असेल तर कम्पॅरेटिव्हली हा आपल्याला अधिक बाउन्स होतो, अधिक उंचीवर जातो. रिझन काय? कारण या ठिकाणी जीची व्हॅल्यू ही कम्पॅरेटिव्हली कमी असते, किंवा अधिक लॉजिक भाषेमध्ये तो बॉल हा पृथ्वीवर कमी प्रमाणात अट्रॅक्शन होतो. हे काही आपल्याला लॉजिक गोष्ट अंतराळ तंत्रज्ञान हा विषय समजताना आपल्याला गरजेचे आहे. आता आपण जातोय की डेप्थ मध्ये कशा पद्धतीने चेंज होतोय. ऑलमोस्ट आपण जर पृथ्वीची जर डेप्थ जर पाहण्याचा प्रयत्न केला, जसं आपण जातोय, ही त्रिज्या ज्याला काही आपण 600-400 किलोमीटर पृथ्वीची त्रिज्या असं म्हटलं ॲव्हरेजली आपण समजण्यासाठी. आता ही 9.8 मीटर पर सेकंद ही पृथ्वीची सी लेवलवर आपल्याला ही दिसते, त्याची गुरुत्व त्वरणाची व्हॅल्यू आहे. परंतु जसं आपण या ठिकाणी आतमध्ये जाणार आहोत म्हणजे काय होणार आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशनच्या साह्याने पाहूया. जास्त आपण आतमध्ये जाणार आहोत तसं आपल्याला आर ची व्हॅल्यू ही कमी कमी होताना दिसते. हा एक मुद्दा असेल. म्हणजे आर ची व्हॅल्यू जर कमी कमी होताना दिसते, याही ठिकाणी पहा, कमी कमी होताना दिसते, तर ग्रॅव्हिटेशन फोर्स हे आपल्याला अधिक दिसणार आहे. तेच आपल्याला या ठिकाणी दिसतं. जसजशी आर ची व्हॅल्यू आपल्याला खाली होताना दिसतंय, त्या ठिकाणी हे ग्रॅव्हिटेशन फोर्स आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा आपण म्हणूया की ग्रॅव्हिटेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही व्हॅल्यू वाढत जाते. मग प्रश्न पडतो की ज्यावेळेस अगदी आपण पृथ्वीच्या सेंटरला जातोय, म्हणजे जवळ 64 किलोमीटर या ठिकाणी जातोय, तर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 दिसतो. कारण या ठिकाणी 0 का दिसतं? तर या ठिकाणी पृथ्वीचं मास हे आयडियली आपण 0 कन्सिडर केलं जातं. त्यामुळे पृथ्वीच्या मध्यभागी किंवा डेप्थला ही आपल्याला या पद्धतीने दिसते. म्हणजे काही अंतरानंतर गेल्यानंतर आपल्याला ही या ठिकाणी आपण म्हणूया की जसं त्याचं मास कमी होत जाताना दिसणार आहे. म्हणजे अगदी जर सेंटरला गेलो तर आपल्याला सेंटरला ही व्हॅल्यू अगदी आपल्याला 0 होणार आहे. हा मुद्दा या ठिकाणी समजून घ्या. मे बी आपल्याला पहिल्यांदा जात असताना व्हॅल्यू वाढत वाढत जाते, पण जसं तिचं मास कमी होत जाणार आहे तशी व्हॅल्यू ही कमी होत जाणार आहे. त्यामुळं जीची व्हॅल्यू डेप्थला जर आपल्याला सेंटरला जर विचारलं ती पूर्णपणे 0च आहे. परंतु आपण जर मेंटलच्या जर पुढे केलं तर जीची व्हॅल्यू आपल्याला ही अधिक पद्धतीने डिक्रीज होत जाणार आहे. हा एक आपण नेक्स्ट पॉइंट या ठिकाणी नमूद केला. नेक्स्ट आपण पाहतोय की एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन्स आहे त्यावर आपल्याला काय फरक पडतो. जे न्यूटनचे आपण 3 लॉज पाहिले मोशनच्या संदर्भातल्या, किंवा 3 इक्वेशन पाहिले. पहिलं इक्वेशन जे काही आहे v इज इक्वल टू यू प्लस ए टी. दुसरं जे काही इक्वेशन्स आहे s इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी दिसतंय यू टी इज इक्वल टू 1.5 ए टी स्क्वेअर दिसतोय आपल्याला. नेक्स्ट जर थर्ड जर आपण जर इक्वेशन जर केलं तर यामध्ये आपल्याला व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर, आपण याला यू स्क्वेअर असं म्हणूया, प्लस 2as. या ठिकाणी या टर्म्स मला पूर्णपणे कल्पना आहे, तुम्हाला माहित असतील की ज्यावेळेस एखादी वस्तू आपण विचार करूया की एखादी गाडी आपण या ठिकाणी इमॅजिन करूया, ही गाडीचा पहिल्यांदा आपण जो काही स्पीड म्हणूया किंवा व्हेलॉसिटी म्हणूया, ती जी काही पहिल्यांदा आहे ती आपण यू ने नमूद केली जाते. तिच्यामध्ये जर काही आपण ऍक्सेलरेशन जर केलं, जर तिच्यामध्ये ऍक्सेलरेशन दिल्यानंतर काही काळानंतर, काही टाइम नंतर, टी नंतर त्या ऍक्सेलरेशन्समुळे तिच्यामध्ये जो काही वेग निर्माण होतो त्या वेगाला आपण व्ही असं म्हटलेलं आहे. तर काही काळानंतर हे ऍक्सेलरेशनमुळे जे काही डिस्टन्स ती कव्हर करते त्या डिस्टन्सला आपण यस असं म्हटलेलं आहे. या संदर्भामध्ये हे 3 मोशनची लॉ दिलेली आहे. परंतु आता आपण हेच जी काही गाडीचा प्रथम स्पीड आहे, नंतरची वेलॉसिटीज आहे,
या संदर्भातील 3 मोशन वापरले जातात. तीच गोष्ट जर पृथ्वीवरून आपण एखादा बॉल जर उंचावर फेकला, सपोज जर टॉपला जर गेला, तर टॉपला गेल्यानंतर पहिल्यांदा त्याची जी काही व्हेलॉसिटी यू असणार आहे, या ठिकाणी आपण तिला 0 कन्सिडर करतो. म्हणजे काही केल्यानंतर ती ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनमुळे त्याच्यामध्ये ती व्हेलॉसिटी किंवा आपण त्याचा स्पीड हा इन्क्रीज होणार आहे. म्हणजे आपल्याला नंतरचा किंवा अंतिम स्पीड हा आपल्याला या ठिकाणी वाढत वाढत जाताना दिसतो. आणि हे वाढत जात असताना त्याने हे जे काही अंतर कन्सिडर केलेलं आहे, त्या अंतराला आपण यस न म्हणता आपण हाईट म्हणणार आहोत. आणि हे ॲक्सेलरेशनमुळं कशामुळे निर्माण होतं? हे कुठल्याही फ्युल्समुळे किंवा इंजिनमुळे निर्माण होत नाही, तर हे ॲक्सेलरेशन जे काही निर्माण होतंय, हे आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीमुळे निर्माण होतंय. म्हणजे या ठिकाणी आपण जो काही ए कन्सिडर करणार आहोत, जर आपल्याला हे मोशनचे इक्वेशन जर पृथ्वीच्या संदर्भात लावायचे असेल, तर या ठिकाणी आपल्याला एच्या ऐवजी या ठिकाणी जी घ्यावा लागणार. आणि ह्याच जर व्हॅल्यू मी जर इथे टाकण्याचा जर प्रयत्न केला, तर आपल्याला जो काही चेंज दिसतोय, तो चेंज मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जर कुठल्याही वस्तूवर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण किंवा गुरुत्व त्वरण जर काम करत असेल, तर त्या वस्तूच्या संदर्भात जे काही गतीचे 3 रूल्स किंवा नियम किंवा फॉर्म्युले दिले जातात, ते या ठिकाणी आपल्याला इथे चेंज होताना दिसतील. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात या ठिकाणी घेऊया. आता ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट हा पृथ्वीवर फेकतोय, या ठिकाणी पहा की ज्यावेळेस आपण तो ऑब्जेक्ट हा पृथ्वीवर फेकतोय, पृथ्वीच्या कडे फेकतोय, त्यावेळेस त्याची व्हॅल्यू ही आपण निगेटिव्ह कन्सिडर करत असतो. ज्यावेळेस सॉरी, या ठिकाणी मला करेक्शन करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण हे एखादा ऑब्जेक्ट आपण पृथ्वीवरून खाली फेकतोय, त्या म्हणजे गुरुत्व त्वरणाकडे फेकतोय, त्यावेळेस आपण त्याची व्हॅल्यू ही जी काही कन्सिडर केली जाते, ती आपण पॉझिटिव्ह कन्सिडर केली जाते. आणि ज्यावेळेस गुरुत्व त्वरणाच्या अपोजिट आपण त्याला फेकतोय, म्हणजे खालून वरती ज्यावेळेस फेकतोय, त्यावेळेस त्याची जी काही व्हॅल्यू आपण कन्सिडर केली असते, ती निगेटिव्ह केलेली असते. हाही आपल्याला एक गुरुत्व त्वरणाच्या संदर्भातील निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपण संदर्भ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं, ज्यावेळेस मी 2 आपल्याला एक ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपल्याला मिळाला. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपल्याला कधी मिळाला? तर आपल्याला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटच्या संदर्भात आपल्याला हा लॉज मिळाला, जो आपण हा मेन्शन केला. आणि जीची व्हॅल्यू आपण इथली काय मेन्शन केली? तर जीची व्हॅल्यू आपण या सूत्राच्या सहाय्याने जर काढण्याचा प्रयत्न केला, तर ही आपल्याला व्हॅल्यू मिळते. आणि जर जी मी या ठिकाणी जर घेण्याचा जर प्रयत्न केला, तर मला ज्या काही 2 व्हॅल्यूज मिळतात, या ठिकाणी मला एफ मिळेल, या ठिकाणी आर म्हणजे डिस्टन्स मिळेल, आणि या ठिकाणी मला M1 आणि M2 मिळेल. हे जर गोष्टी जर मला कळाल्या, आणि जर जीची व्हॅल्यू जो काही फरक दिसतोय, हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे 2 युनिव्हर्सल बॉडीज मधला. हा एखादी वस्तू आणि पृथ्वीचं जे काही ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स आहे, त्या संदर्भातील आपल्याला व्हॅल्यू मिळते. आणि जसं मी मेन्शन केलं की एखादी वस्तू जर पृथ्वीकडे अट्रॅक्शन होत जर असेल, टुवर्ड्स येत असेल, तर त्याची व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह घेतो. जर ते अपोजिट जर जात असेल, तर त्याची व्हॅल्यू आपण निगेटिव्ह घेतो. म्हणजे दिशा या ठिकाणी महत्त्वाचा फॅक्टर पडत असेल, तर आपण याला व्हेक्टर क्वांटिटी असं म्हटलं जातं. आणि आत्ताच आपण पाहिलं की या ग्रॅव्हिटीवर अलग अलग फॅक्टर कारणीभूत पडतात, की याची व्हॅल्यू जी काही आहे, ही आपल्याला इक्वेटरवर आपल्याला कम्पॅरेटिव्हली कमी दिसते, जेणेकरून पोलवर तिची व्हॅल्यू आपल्याला थोडक्यात अधिक दिसते. उंचावर जावं तर तसं ती व्हॅल्यू कमी होत जातं, डेप्थमध्ये जावं तशी त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. म्हणजे जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट नाही आहे, ती कम्पॅरेटिव्हली चेंज होते. या ठिकाणी आपल्याला जीची जी काही व्हॅल्यू दिसते, हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट असल्यामुळे ती ऑलवेज कॉन्स्टंट असते, आपण कुठेही जरी गेलो तरी. आणि या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला युनिटही लक्षात येईल. फोर्स हा न्यूटनमध्ये मेजर केला जातो. हे जे काही डिस्टन्स आहे 2 बॉडीमध्ये, आपण मीटरच्या सहाय्याने डिस्ट्रीब्यूट करतो, आणि हा जो काही मास आहे केजी मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. हे त्याचं सूत्र आहे. आणि हे त्वरण असल्यामुळे आपण त्याला मीटर पर स्क्वेअर असं म्हटलं जातं. या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी आणि स्मॉल जी मधला फरक आपण पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. दुसरी गोष्ट येते मास, ज्याला आपण मराठीमध्ये वस्तुमान असं म्हटलं जातं. आता आपल्याला जे काही आपण शब्द वापरतो की माझं वजन इतकं आहे, खऱ्या अर्थानं आपण वजन हा आम आदमीमध्ये वापरतो, तो शब्द या ठिकाणी वस्तुमान येणं गरजेचं आहे. वस्तुमान याचा अर्थ त्या वस्तूमध्ये मे बी ह्युमन बिंग्स असेल, मे बी या ठिकाणी क्वांटिटी ऑफ मॅटर किती भरलेली आहे, ज्याला आपण त्या जडत्वाचं जे काही युनिट म्हटलं जातं,
जडत्वाचं युनिट जे काही म्हटलं जातं, जडत्व ज्या क्वांटिटीमध्ये मेजर केलं जातं त्यालाच आपण मास असं म्हटलं जातं. थोडक्यात या ठिकाणी मास ही एक गोष्ट आहे की त्या वस्तूमध्ये त्याचा मॅटर किती कंटेन आहे, क्वांटिटी किती मॅटरची आहे. म्हणजे मास या ठिकाणी दिशेचा कुठलाही संदर्भ येत नसल्याने ही एक स्केलर क्वांटिटी आहे. या ठिकाणी केवळ त्याची व्हॅल्यू कन्सिडर केली जाते, त्याची मॅग्निट्यूड कन्सिडर केली जाते. दुसरी गोष्ट, आज सपोज आपण जे काही मास म्हटलं जातं, हे मास आपण पृथ्वीवर कॅल्क्युलेट केलं, चंद्रावर कॅल्क्युलेट केलं किंवा कुठेही जरी कॅल्क्युलेट केलं, विषुववृत्तावर कॅल्क्युलेट केलं, पोलवर कॅल्क्युलेट केलं, तर त्याच्यामध्ये कुठलाही चेंज होत नाही, कुठलाही बदल होत नाही. हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याचं जे काही युनिट दिलं जातं, याचं युनिट हे किलोग्रॅममध्ये आपण त्याला मेन्शन्स करतो. आणि कुठलीही बॉडीचं मास हे शून्य कधीच असू शकत नाही. ज्यावेळेस आपण बॉडी ही गोष्ट मेन्शन करतो, डेफिनेटली तिच्यामध्ये काहीतरी मॅटर्स असतो. आता आपण मास का पाहिला? जर आपल्याला मास जर समजला तर आपल्याला वेट किंवा वजन हा कन्सेप्ट समजेल. या ठिकाणी मास आणि वेट हे दोन्ही डिफरंट कन्सेप्ट आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं. ज्यावेळेस आपण वजन ही टर्म्स खूप वेळा वापरतो, पण मी मागच्या स्लाइडमध्ये मेन्शन केलं, ज्यावेळेस आपण सांगत असतो की माझं वजन 52 kg आहे, टेक्निकल टर्ममध्ये आपण हे वजन सांगत नाही, तर आपण त्याचं हे वस्तुमान सांगत असतो. तर वजन याचा अर्थ, ती ज्यावेळेस आपण पृथ्वीवर एखादं वजन करतो त्याचा मिनिंग असा अर्थ होतो, त्या वस्तूला त्या पृथ्वीनं, त्या गुरुत्व तोरणानं किती बलाने अट्रॅक्शन केलेलं आहे, त्यालाच आपण वजन असं म्हटलं जातं. म्हणजेच हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आपण त्याला वजन असं म्हटलं जातं त्या वस्तूवर. आणि ते दिलं जातं यम आणि जी. या ठिकाणी यम म्हणजे मागच्या स्लाइड्समध्ये पाहिलेला आपण मास, आणि जी ज्याची व्हॅल्यू आपण 9.8 मीटर पर स्क्वेअर अशी घेतली जाते. हे पृथ्वीकडचा अट्रॅक्शन्स आहे. म्हणजे वजनाच्या संदर्भात किंवा वेटच्या संदर्भामध्ये ही टर्म तेव्हाच आपल्याला समजून येईल जेव्हा आपण हे अट्रॅक्शन टुवर्ड्स द अर्थ असेल. हा सर्वात महत्वाचा आहे. त्यामुळं या ठिकाणी डायरेक्शन हा घटक येत असल्यामुळे आपल्याला वजन या ठिकाणी एक वेक्टर क्वांटिटी येते, तिलाच आपण सदिश राशी असं मराठीमध्ये म्हटलं जातं. आता वजनाचं जर सूत्र जर आपण या ठिकाणी घेण्याचा जर प्रयत्न केला, तर आपल्याला हे सूत्र आहे W इज इक्वल टू mg. आता या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला माहित आहे की हा जी ची व्हॅल्यू विषुववृत्तावर आपण खरी जर पाहिली तर ही येते 9.78 मीटर पर सेकंड. हीच गोष्ट जर पोलवर घेण्याचा व्हॅल्यू केली ती 9.83 मीटर पर स्क्वेअर येते. म्हणजे जर आपण वजन विषुववृत्तावर केलं आणि हेच वजन जर आपण पोलवर केलं, तर या सूत्राच्या साह्यानंच तुम्हाला कळेल की वजन आपलं सर्वाधिक कुठे असणार आहे. तर वजन आपलं सर्वाधिक हे या ठिकाणी असणार आहे, ध्रुवावर असणार. हे त्याचंच एक वजन आहे, किंवा आपण असं म्हणूया की ध्रुवावर त्या वस्तूचं जे काही फोर्स ऑफ किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अधिक असणार. आता अंतराळ तंत्रज्ञानामध्ये हा कन्सेप्ट कुठे यूज केला जाईल, एक गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया. ज्यावेळेस आपण पृथ्वीचा नकाशा पाहणार आहोत, भारताच्या संदर्भात देखील आपलं जे काही लॉन्चिंग स्टेशन्स आहे हे आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा या ठिकाणचं आहे. रिझन काय, की पहिल्यांदा गोष्टीचं रिझन आहे हे ईस्टवर्ड आपण त्याला डायरेक्शन देतो. रॉकेट लॉन्चच्या संदर्भात हे मागच्या स्लाइड्समध्ये पाहिलं. दुसरं गोष्ट, कम्पॅरेटिव्हली हे ठिकाण आपल्याला विषुववृत्ताच्या जवळ आहे. विषुववृत्ताच्या जवळ आहे याचाच अर्थ या ठिकाणी जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण लावणार आहोत किंवा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स या यानवर असणार आहे, कम्पॅरेटिव्हली ते ठिकाण विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ज्याला आपण वेट म्हटलं जातं, हे या ठिकाणी कमी लागतं कम्पॅरेटिव्हली आपण नॉर्थन डायरेक्शनने गेलं असेल तर. म्हणजे पृथ्वीवर आपल्याला जर युरोपियन स्पेस एजन्सीचं जर आपण लॉन्चिंग स्टेशन जर पाहिलं तर ते फ्रेंच गियाना या देशातील आपल्याला दिसतं. फ्रेंच गियाना या देशातील कौरव हे ठिकाण दिसतं. कौरव हे ठिकाण चूज का केलं, कारण कम्पॅरेटिव्हली आपल्याला हे विषुववृत्ताच्या जवळ दिसतं, आणि विषुववृत्ताच्या जवळ जर असेल तर या ठिकाणी ग्रॅव्हिटी हा जी काही व्हॅल्यू आहे ही कम्पॅरेटिव्हली कमी दिसते. तीच गोष्ट अमेरिकेच्या संदर्भामध्ये हे जे काही आपल्याला त्यांचं नासाचं लॉन्चिंग स्टेशन दिसतं ते फ्लोरिडामध्ये आहे. त्यालाच आपण केनेडी स्पेस स्टेशन असं म्हटलं जातं. हे केनेडी स्पेस स्टेशन फ्लोरिडामध्ये का आहे, कारण कम्पॅरेटिव्हली हे ठिकाण हे विषुववृत्ताच्या जवळ आहे. त्यामुळे इथे ड्यू टू ग्रॅव्हिटी ही व्हॅल्यू या ठिकाणी कमी असणार आहे. मुद्दाम हा कन्सेप्ट या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आता वेटच्या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो की पृथ्वीवर आणि चंद्रावर वेटमध्ये आपल्याला काय फरक पडतो,
कंपॅरेटिव्हली आपण हेही म्हणतो, की आपल्याला चंद्रावरचं जे काही आपल्याला वजन दिसतं, ते चंद्रावरचं वजन पृथ्वीवर जे काही वजन आहे, त्या वजनाच्या आपल्याला 6 पटीने आपल्याला कमी दिसतं किंवा 1.6 दिसतं. म्हणजे जर पृथ्वीवर वजन आपलं जर 60 केजी जर असेल, तर चंद्रावर आपलं ते वजन आपल्याला 10 केजी दिसणार आहे. हे का घडतं? हे रिझन जे काही आहे, जर वजन आपण पाहिलं या ठिकाणी W इज इक्वल टू mg. मास तर सेम राहतं, परंतु जी काही व्हॅल्यू 9.8 आपण पृथ्वीवर कॅल्क्युलेट करतो, तीच व्हॅल्यू चंद्रावर जर पाहिली तर ही त्याच्या 1.6 येते. म्हणजेच वेट ऑफ द बॉडी ऑन द मून हे आपल्याला कमी दिसतं, कारण ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ही चंद्रावर देखील आपल्याला 1.6 पद्धतीने आपल्याला कमी दिसतं. आता 1.6 पद्धतीने कमी का दिसतं? या ठिकाणी जर व्हॅल्यू जर टाकण्याचा प्रयत्न केला, की ग्रॅव्हिटेशन, आज आपण हे ग्रॅव्हिटेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी आणि चंद्रावर जर टाकण्याचा जर प्रयत्न केला, तर या ठिकाणी जी ही व्हॅल्यू आपल्याला कॉन्स्टंट दिसेल. पण या ठिकाणी चंद्राचं जे काही मास जे काही आहे, कंपॅरेटिव्हली मास हे पृथ्वीच्या मासपेक्षा ऑलमोस्ट 6 टाइम्सनी लेस आहे. आणि तर त्याची जर व्हॅल्यू जर घेण्याचा प्रयत्न केला, त्या मॅचची व्हॅल्यू किती पडते? तर ही मॅचची जी काही व्हॅल्यू पडते ती ऑलमोस्ट आपल्याला 6 पटीने कमी. आणि हा जर आपण जर व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न केला, आर, हा देखील पृथ्वीच्या व्हॅल्यूपेक्षा आपल्याला 6 पटीने कमी पडतो. म्हणजे हा जो काही 6.4 आपण जर पृथ्वीच्या संदर्भात जो काही पाहिला 6.4 10⁶, तर या ठिकाणी ही व्हॅल्यू जी काही पडते ही आपल्याला पडते 1.76 इंटू 10⁻² मीटर पर्यंत. आणि मास जर चंद्राचा जर काढण्याचा प्रयत्न केला, तर मासची व्हॅल्यू देखील ऑलमोस्ट 7.36 इंटू 10⁻22 केजी पडते. म्हणजे यानुसार 16% ने कमी करत असल्यामुळे आपलं चंद्रावर देखील वजन 16% ने आपल्याला कमी दिसतं. हा पॉईंट आपण या ठिकाणी मेन्शन केला. दुसरी गोष्ट, पेपर्समध्ये हा नेहमी प्रश्न विचारले जातात, की आपण एका वेटमध्ये लिफ्टमध्ये आहोत आणि या लिफ्टमध्ये ती लिफ्टचं काही ॲक्सलरेशन्स आहे. आपण विचार करूया, की हे ॲक्सलरेशन्स आहे. ॲक्सलरेशन्स म्हणजे त्या वेगामध्ये होणारा बदल. हा ॲक्सलरेशन वरती जाताना किती आहे किंवा खाली जाताना किती आहे, तर त्यावर आपल्या वजनावर काय फरक पडेल, या संदर्भातील प्रश्न विचारले जातात. आता ज्यावेळेस लिफ्ट ही स्टेबल कंडिशनला आहे, म्हणजे ती शांत आहे, त्यावेळेस जे काही आपल्याला आपलं वजन जे काही म्हटलं जातं, ॲपरंट वजन, त्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं आभासी वजन, आणि खरं वजन ज्याला आपण रिअल वेट असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण हा वजन हा शब्द वाचूया, रिअल वेट. ज्यावेळेस लिफ्ट ही आयडियल कंडिशनमध्ये आहे, विश्रांत कंडिशनमध्ये आहे, त्यावेळेस या वेटवर किंवा आभासी वजन आणि रिअल वजनामध्ये आपल्याला कुठेही फरक पडत नाही. परंतु ज्यावेळेस लिफ्ट ही ॲक्सिलरेट होते, म्हणजे तिच्या वेगामध्ये बदल होतोय, त्यावेळेस जे काही आपल्याला आभासी वजन वाटतं, ते आभासी वजन देखील या ठिकाणी आपल्याला चेंज होताना दिसतं. का चेंज होताना दिसतं? कारण या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे. जे काही आपल्याला आभासी वजन वापरलं जातं, ते आभासी वजन जे काही दिलं जातं, ते आपल्याला mg म्हणजे त्या व्यक्तीचं वजन आहे, आणि त्याच व्यक्तीच्या संदर्भात या ठिकाणी लिफ्टचं आपण ॲक्सेलरेशन देतो. म्हणून आपल्याला वजन वाढताना दिसतं. तीच ज्यावेळेस लिफ्ट एका ॲक्सेलरेशननी, विशिष्ट वेगाने ॲक्सेलरेटिंग डाऊन जर होत असेल, म्हणजे वेग जर कमी जर होत असेल, तर या ठिकाणी देखील आपल्याला व्हॅल्यू त्या पद्धतीने कमी होताना दिसते. म्हणजे लिफ्ट जर खाली येत असेल, डाऊनवर जर होत असेल, तर आपल्याला जे काही आपलं आभासी वजन वाटतं, ते देखील आपल्याला या ठिकाणी कमी होताना दिसतं. नेक्स्ट कंडिशन आपण असं विचार करूया, की अनफॉर्च्युनेटली लिफ्ट ही फ्री फॉल असेल, म्हणजे त्या लिफ्टचा जर दोर या ठिकाणी तुटला जर असेल आणि त्यावर लिफ्टचं कुठलंही ॲक्सलेशन जर काम करत नसेल, म्हणजे ती फ्री फॉल कंडिशनमध्ये फक्त त्या लिफ्टवर ॲक्सलेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी, म्हणजे पृथ्वीचं ॲक्सलेशन जर काम करत जर असेल, तर या ठिकाणी आपल्याला जे काही आपलं आभासी वजन जे काही भासतं किंवा फ्री स्टेटमधलं जे काही वजन भासतं, ते आपल्याला या ठिकाणी झिरो कंडिशन झाल्यासारखं वाटतं. हा एक मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. दुसरी गोष्ट जो या ठिकाणी मेन्शन्स मी केलेला नाही आहे, की ज्यावेळेस आपण विचार करूया, जे लिफ्टमुळे जे काही ॲक्सलरेशन्स आहे, ती जर व्हॅल्यू जीच्या व्हॅल्यूपेक्षा जर आपल्याला अधिक असेल, ह्या ठिकाणी परत मेन्शन करतो, ॲक्सलरेशन ऑफ अ लिफ्ट हे जीच्या व्हॅल्यूपेक्षा म्हणजे 9.8 मीटर स्क्वेअर पेक्षा जर अधिक जर असेल, तर त्या कंडिशनमध्ये त्या लिफ्टमधील व्यक्ती त्या लिफ्टच्या फ्लॉवरला ही धडक बसेल किंवा त्या फ्लॉवरला तिला आपण अधिक धक्का बसेल. हा एक अर्थ आपण या ठिकाणी समजून घेऊया. नेक्स्ट येतो की एस्केप व्हेलॉसिटी.
आपण एस्केप व्हेलॉसिटी याचा अर्थ असं म्हणूया, की ज्यावेळेस आपण एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अपवर्ड डायरेक्शनला फिरतो, त्यावेळेस अशी काही व्हेलॉसिटी ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या रेंजच्या बाहेर जाते आणि परत ती पृथ्वीवर येत नाही. तिला आपण एस्केप व्हेलॉसिटी म्हटलं जातं. आता ही एस्केप व्हेलॉसिटी काढण्यासाठी जे काही सूत्र आहे, ते सूत्र आपण या पद्धतीने म्हटलं जातं. तिला म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी ही ऑर्बिटल व्हेलॉसिटीच्या ज्यावेळेस कुठलीही वस्तू उपग्रह असेल किंवा ग्रह असेल किंवा उपग्रह असेल, ज्यावेळेस या संदर्भात जर पाहूया की हा उपग्रह रिव्होल्यूशन करतोय, ज्यावेळेस रिव्होल्यूशन करत असतो त्यावेळेस रिव्होल्यूशन करत असताना त्याला एका कंडिशन्समध्ये किंवा एका कक्षेमध्ये स्टेबल राहण्यासाठी त्यावर जो काही वेग तो आपण धारण करतो तो उपग्रह, त्या उपग्रहाला आपण जे काही नाव दिलं जातं कक्षाय वेग किंवा त्याला आपण ऑर्बिटल व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. आणि जर या उपग्रहाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जर जायचं असेल तर आपल्याला या ऑर्बिटल व्हेलॉसिटीपेक्षा ऑलमोस्ट अंडर रूट किंवा आपण म्हणूया की 41% जर ऑर्बिटल व्हेलॉसिटीपेक्षा जर वेग जर दिला तर डेफिनेटली तो उपग्रह हा पृथ्वीच्या जे काही गुरुत्वाकर्षण आहे या गुरुत्वाकर्षण कक्षेतून बाहेर जाईल आणि एखाद्या विशिष्ट कक्षेमध्ये तो रोटेट होईल. आणि पृथ्वीच्या संदर्भातील ही जी काही व्हॅल्यू दिली जाते म्हणजे कुठल्याही वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जर जायचं असेल तर व्हॅल्यू जी काही आहे 11.2 किलोमीटर पर सेकंद लागेल. तीच गोष्ट जर एखादा आपण विचार करूया चंद्र आहे आणि चंद्रावरून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जर एखाद्या वस्तूला जर जायचं असेल तर त्या ठिकाणी जे काही एस्केप व्हेलॉसिटी लागणार आहे ती ऑलमोस्ट 2.4 किलोमीटर पर सेकंद लागणार आहे. किंवा जर एखादा सूर्य जर असेल, इमॅजिन करतो आपण सूर्याच्या गुरुत्वाकर्षणातून जर पाहायचं असेल तर ऑलमोस्ट त्याला 614 किलोमीटर पर सेकंद एवढा जर वेग जर असेल तर ती सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाते. म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी ज्यालाच आपण म्हणूया की गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाण्यासाठी कुठलीही वस्तू असेल उपग्रह असेल तर तिला आपण म्हणूया की किती व्हेलॉसिटी दिली पाहिजे तर पृथ्वीच्या संदर्भामध्ये 11.2 किलोमीटर पर सेकंद इतका स्पीड दिला पाहिजे. अजून एक गोष्ट या गुरुत्वाकर्षणा संदर्भात आपल्याला माहित पाहिजे की आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की हा सॅटेलाइट जो काही पृथ्वीभोवती फिरतो जे अंतराळ तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये हा एका जागी स्थिर का राहत नाही, हा कंटिन्युअसली रिव्हॉल्व का करतो किंवा हा फॉल का होत नाही. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट निश्चित समजली असेल की हा सॅटेलाइट हा जो काही ऑब्जेक्टिव्ह आहे आणि या ठिकाणी देखील एक फोर्स काम करतो ज्या फोर्सलाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं जातं. त्याचबरोबर हा सॅटेलाइट ज्या वेगानं फिरतो ही जी काही ऑर्बिटल व्हेलॉसिटी जी काही आहे या ऑर्बिटल व्हेलॉसिटीजमध्ये या सॅटेलाइटला जो काही फोर्स मूव्ह करतो किंवा ऑर्बिटल व्हेलॉसिटीमुळे जो काही फोर्स मिळतो त्या फोर्सला आपण जे काही नाव दिलं जातं की आपण त्याला अपकेंद्री किंवा आपण इंग्लिशमध्ये त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हटलं जातं. जर उपग्रह एखाद्या विशिष्ट कक्षेमध्ये जर फिरत जर असेल तर पृथ्वीवर जर फॉल होत नसेल किंवा पृथ्वीच्या बाहेर जात नसेल तर याचा अर्थ या ठिकाणी हे जे काही दोन फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि या ठिकाणचा सेंट्रिफ्युगल फोर्स या ठिकाणी आपण एकमेकाला नलिफाय करतात किंवा एकमेकाच्या ठिकाणी ते बॅलन्स झालेले आहेत. म्हणून आपल्याला सॅटेलाइट्स हा कुठल्याही एका ठिकाणी स्टे करताना दिसत नाही किंवा तो रिव्हॉल्व करताना दिसतो. कारण जर तो रिव्हॉल्व झाला तरच तो एका विशिष्ट कक्षेमध्ये राहणार आहे. आता नेक्स्ट या संदर्भात आपल्याला प्रश्न नेहमी विचारला जातो की हे जे काही रिव्होल्युशन जे काही आहे हे रिव्होल्युशन्समुळं आपल्याला एक सेंट्रिफ्युगल फोर्स निर्माण होतो आणि हा रिव्होल्युशन फोर्स जो काही आहे रिव्होल्युशन त्याला ऑर्बिटल व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. आणि जेवढा स्पीड हा ऑर्बिटल व्हेलॉसिटी जेवढी अधिक असणार आहे हा लक्षात ठेवा, याची जेवढी ऑर्बिटल व्हेलॉसिटी अधिक असणार आहे तेवढा सेंट्रिफ्युगल फोर्स हा आपल्या ठिकाणी अधिक असणार. म्हणजे ज्यावेळेस उपग्रह हा पृथ्वीच्या या कंडिशनमध्ये येतो त्या कंडिशनला आपण पेरिजी कंडिशन असं म्हटलेलं आहे आणि या दूरवरच्या कंडिशनमध्ये असतो. या कंडिशनला दूरवरची कंडिशन असल्यामुळे आपण या कंडिशनला अपोजी असं म्हटलं जातं. आणि इन ऑर्डर टू या ठिकाणी ज्यावेळेस तो उपग्रह येतो हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अधिक असल्यामुळे या ठिकाणी त्याचा जो काही ऑर्बिटल स्पीड जो काही असतो किंवा ऑर्बिटल व्हेलॉसिटी जी काही असते या ठिकाणी अधिक असते. आणि जर ऑर्बिटल व्हेलॉसिटी जर अधिक असेल
तर या ठिकाणी याचा असणारा सेंट्रिफ्युगल फोर्स देखील हा आपल्याला अधिक असतो. हा पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेऊया. दुसरी गोष्ट की हा उपग्रह पृथ्वीवर कधी पडू शकेल. हा उपग्रह पृथ्वीवर जेव्हा पडू शकेल की ज्यावेळेस त्याला बाहेर नेणारा सेंट्रिफ्युगल फोर्स हा ज्या वेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा कमी असेल, तर हा डेफिनेटली पृथ्वीवर पडू शकेल. तिसरी गोष्ट, हा ऑर्बिटमध्ये कधी स्टे होऊ शकेल की ज्यावेळेस सेंट्रिफ्युगल फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सने बॅलन्स केला जाईल. हा उपग्रह या कक्षेतून बाहेर कधी जाईल, कधी तो एस्केप होऊ शकेल, तो एस्केप होण्यासाठी आपल्याला ही गोष्ट कळाली पाहिजे. हा त्याचा सेंट्रिफ्युगल जो काही फोर्स जो काही आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा हा आपल्याला कमी असेल किंवा इनडायरेक्टली आपण म्हणूया की सेंट्रिफ्युगल फोर्स हा अधिक असेल, त्यावेळेस तो आपल्याला बाहेर जाईल. अंतराळ तंत्रज्ञान हा विषय पाहत असताना आपल्याला फिजिक्समधील भौतिकशास्त्रातील या छोट्या छोट्या गोष्टी माहीत असणं गरजेचं असेल, तरच आपल्याला PSLV GSLV हा कन्सेप्ट आपल्याला हा समजून येईल. मुद्दाम हा व्हिडिओ निर्माण करण्यामागे हा आपला पर्पज होता. दुसरी गोष्ट या संदर्भातील एक पोटेन्शियल एनर्जी ही आपण जर समजून घेण्याचा जर प्रयत्न केला, तर पोटेन्शियल एनर्जी यालाच आपण एक कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी जे काही म्हटलं जातं, ही पोटेन्शियल एनर्जी त्या वस्तूच्या स्थानावर अवलंबून असते. त्यालाच आपण त्या वस्तूच्या ठिकाणावर अवलंबून असते. त्यालाच आपण वस्तूच्या पोझिशनवर अवलंबून असते. म्हणजे जर आपण विचार केला, ही पेन्सिल जर या ठिकाणी जर असेल, तर या ठिकाणी आणि पेन्सिल जर अधिक पोझिशनवर जर असेल, तर या ठिकाणी आपल्याला माहिती की याची पोटेन्शियल एनर्जी ही या पोटेन्शियल एनर्जीपेक्षा अधिक आहे. परंतु जर या ठिकाणी मी जर ग्रॅव्हिटेशनल शब्द जर वापरला असेल, तर या ठिकाणी आपल्याला समजणं गरजेचं आहे की या ग्रॅव्हिटेशनल एनर्जीच्या संदर्भात देखील आपण जो काही फॉर्म्युला वापरणार आहोत, तो रेग्युलर पोटेन्शियल एनर्जीचाच वापरणार आहे. म्हणजे मास या ठिकाणी दोघांचाही अधिक सेम असणार आहे. या ठिकाणी ग्रॅव्हिटी ड्यू टू द ॲक्सलरेशन ही देखील सेम असणार आहे. परंतु हे जर जर या ठिकाणी जर वाढत जर असेल, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी देखील या ठिकाणी वाढत जाणार आहे. जो आपला रेग्युलर एनर्जीमधला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी जो काही कन्सेप्ट आहे, तोच या ठिकाणी वापरला जातो. पण या ठिकाणी जी काही पोटेन्शियल एनर्जी जर ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये जर वर्कआउट करत जर असेल, विथिन त्या रेंजमध्ये जर असेल, तर या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी हा कन्सेप्ट या ठिकाणी वापरण्यात येतो. नेक्स्ट, जे काही न्यूटनने आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स विषयी हा युनिव्हर्सल सिद्धांत दिला, ज्या ठिकाणी आपण याला जीला ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट असं म्हटलं जातं आणि दोन बॉडींमधला, दोन पार्टिकल मधला हा सिद्धांत न्यूटननी मेन्शन केला. ऑलमोस्ट 1915 पर्यंत याला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हटलं जात होतं. म्हणजे दोन वस्तूंमध्ये जो काही आपण म्हणतो मोशन घडते, त्या मोशन घडण्यामागे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सर्वात महत्वाचं काम करतो, हे अकॉर्डिंग टू न्यूटनचा. परंतु 1915 मध्ये ही जे काही या थेरमला पहिल्यांदा जे कुणी जर चॅलेंज दिलं असेल, तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी 1915 मध्ये जनरल रिलेटिव्हिटी किंवा जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी या सिद्धांताने दिला. तर हा जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी 1915 मध्ये हा आइन्स्टाईन ऑलमोस्ट मोर दॅन 1000 इयर, आपण म्हणूया की 100 वर्षापूर्वी हा मेन्शन्स केला. आणि 1915 नंतर आता जे काही फोर्स ऑफ दोन ग्रहांमधील, दोन प्लॅनेटमधील, दोन उपग्रहामधील जे काही आहे, ते अधिक समजून येण्यासाठी मॉडर्न फिजिक्समध्ये आज जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा आधार घेतला जातो. आता या न्यूटनचे जे काही युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी या दोघांच्या मध्ये जर फरक काढण्याचा जर प्रयत्न केला, तर या ठिकाणी हा जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी हा न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशनल थ्योरीला थोडं मॉडिफाय केलं जातं. हा थिअरी काय मेन्शन्स करते की या ठिकाणी ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सला एक जॉमेट्रिकल प्रॉपर्टी या आइन्स्टाईननी मेन्शन्स केलेला आहे. म्हणजे केवळ मास या ठिकाणी हा मेन फॅक्टर नाही आहे, केवळ डिस्टन्स हा फॅक्टर्स नाही आहे, तर या ठिकाणी जो तिसरा फॅक्टर जो काही काम करतो किंवा चौथा फॅक्टर जो काही काम करतो, त्याला स्पेस अँड टाइम असं म्हटलेलं आहे. म्हणजेच याला आपण 4D स्पेस टाइम असं म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ आइन्स्टाईननी हे मेन्शन्स केलं की दोन वस्तू एकमेकाकडे जर आकर्षित जर होत असेल, इट इज
नॉट ओनली ड्यू टू देअर मास अँड देअर डिस्टन्स, पण या ठिकाणी जो अजून एक फॅक्टर काम करतो त्या फॅक्टरला त्यांनी म्हटलेला आहे तो कर्व आणि स्पेस टाइम असा म्हटलेला आहे. हाच आपण थोडंसं न्यूटनला मॉडिफाईड फॉर्म जो काही म्हटलं जातो जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात आज मॉडर्न फिजिक्समध्ये आईन्स्टाईनची जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्ह ही सपोर्ट केली जाते, कारण हे आजचे एक्सपेरिमेंट्स आणि इव्हिडन्स यावर जस्टिफाय झालेली आहे. परंतु महत्त्वाचा प्रश्न पडतो न्यूटनची थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशनल ही पूर्णपणे डिलीट झाली का, तर नाही. आजही न्यूटनची थिअरी ऑफ आपण त्याला म्हणूया की ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो काही आहे आजही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनमध्ये याचा वापर केला जातो. पण आपल्याला ही कल्पना असली पाहिजे की न्यूटन इज नॉट 100% राईट, की त्याला देखील या आईन्स्टाईनने जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीच्या संदर्भात चॅलेंज दिले आणि हे नमूद केलं की मास अँड डिस्टन्स पलीकडे कर्वेचर ऑफ स्पेस अँड टाइम हा दोन वस्तूंमधील फोर्स ऑफ अट्रॅक्शनला कारणीभूत ठरणारा एक महत्वाचा घटक आहे. नाउ इट इज टाइम फॉर दी प्रिपरेशन्स किंवा आपण नॉलेज आपण टेस्ट करूया. व्यवस्थित प्रश्न वाचा. ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज इन्क्रीजेस व्हेन देअर मास आर. अगदी सिम्पल क्वेश्चन्स आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये एक गोष्ट आपण या ठिकाणी पहिल्यांदा समजून घ्या. आपण हा जो काही विषयाचा अभ्यास करतोय तो स्पर्धा परीक्षेच्या पद्धतीने करतोय. आज आपल्याला ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर हे सर्व कन्सेप्ट अगदी आपल्याला NCERTच्या बुक्समध्ये दिलेली दिसतील. इव्हन आपल्याला बालभारतीच्या पुस्तकामध्ये देखील हे कन्सेप्ट दिलेले आहेत. परंतु या ठिकाणी आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अँगलनी त्यांचा अभ्यास करायचा. केवळ फॉर्म्युला आणि थिअरी पाठ करून चालत नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर आधारित आपल्याला अप्लाइड क्वेश्चन्स येतात. हाच एक अप्लाइड क्वेश्चन्स आहे. या ठिकाणी कुठलाही फॉर्म्युला विचारला जात नाही, पण जर फॉर्म्युला जर मला माहीत असेल तर मला याचं उत्तर देता येतं. आता ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जर मी फॉर्म्युला जर मेन्शन केला तर मला या ठिकाणी पूर्णपणे जाणवतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो काही फॉर्म्युला आहे या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे M1 आणि M2 आहे आणि या ठिकाणी R आहे. आणि हाच विचारलेला आहे की हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कधी वाढतो, ज्यावेळेस त्यांचं मास हे वाढत असेल तर. येस, म्हणजे या ठिकाणी मला दोन ऑप्शन्स येतात, इन्क्रीज होत असेल आणि तो या ठिकाणी अजून मेन्शन केलेला कधी कमी होणार आहे, ज्यावेळेस त्या दोघांच्या ते अंतर कमी होणार, म्हणजे आपल्या डिस्टन्सेस रिड्यूस होतं. म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की आपल्याला फॉर्म्युले हे लॉजिकली क्वेश्चन ट्रॅक करण्यासाठी सर्वात महत्वाचे ठरतील. आपल्याला हे उत्तर मिळालं. नेक्स्ट आहे ऍक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिक्रीजेस. आपण हे पृथ्वीचं जे काही एखाद्या वस्तूवर अट्रॅक्शन्स आहे ज्याला आपण जी असं म्हटलेलं आहे, इट इज गोइंग टू द व्हेरी वेल. आपण चेंज होताना पाहिलं हाईटनुसार पाहिलं, आपण चेंज होताना पाहिलं डेप्थनुसार पाहिलं, आपण चेंज होताना पाहिलं अर्थच्या शेपनुसार पाहिलं, आपण चेंज होताना पाहिलं अर्थच्या रोटेशननुसार पाहिलं किंवा अँग्युलर व्हेलॉसिटीनुसार पाहिलं. हे ग्रॅव्हिटी डिक्रीजेस आपण पाहिलं. जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर जाऊ तस तसं आपल्याला हे ग्रॅव्हिटेशन आपल्याला अल्टिट्यूडनुसार किंवा उंचीनुसार चेंज होताना दिसतं. विद्यार्थी मित्रो, हा थोडासा बेसिक व्हिडिओ जरी असेल तर मला वाटतं त्यानं अधिक आपला वेळ घेतलेला आहे किंवा थोडासा आपण मोठा झालेला आहे. पण एक गोष्ट लक्षात घेऊया की ज्यावेळेस आपल्याला स्पेस लॉन्च वगैरे पाहिजे आहेत, बाकीच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत, त्या ठिकाणी आपल्याला हे ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, मास आणि वेट मधला फरक काय आहे, आईन्स्टाईनची थिअरी आणि न्यूटनची थिअरी यामध्ये आपल्याला काय फरक पडतो, ह्या अगदी बेसिक गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यामुळं अंतराळ तंत्रज्ञान हा विषय समजून येण्यासाठी आपल्याला बेसिक विज्ञान जे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं ते जर समजलं असेल तर हा आपल्याला विषय निश्चित समजेल याची मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देतो. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.